मंडळी कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी आज आम्ही जाणार आहोत मुंबईतील सर्व देवींचं दर्शन घेणार आहोत। नवरात्री उत्सव चालू झालेला आहे। विक्रोळी शाखेतून सुनील भाऊ राऊत साहेब यांच्या हस्ते महिलांसाठी मोफत बस सेवा ठेवण्यात आली आहे। तर आज आपण महिलांसोबत जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी। तर चला आपण आता जाणार आहोत मुंबईतील सर्व देवींचं दर्शन घेण्यासाठी। आणि सुनील भाऊ राऊत यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत बस सेवा पुरवण्यात आलेली आहे। तर आपण आता या मान्यवरांकडून विचारूया म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहेत ते। तर हे सर्व मान्यवर आहेत। विक्रोळी विधानसभेचे लाडके आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने या विक्रोळी विधानसभेतील सर्व महिला वर्गांसाठी गेले 9 वर्ष या प्रत्येक प्रभागातून मोफत देवदर्शनाचा कार्यक्रम हा सतत चालत आलेला आहे। आज मुंबईतील महालक्ष्मी असेल, तेजुकाय असेल, त्याचप्रमाणे शिंदेवाडी असेल व दगडीचाळ असेल, अशा विविध या देवींचं दर्शन सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शाखेमार्फत होत असतं। आणि या कार्यक्रमासाठी महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो। आणि असंच कार्य हे आमदार साहेबांच्या वतीने अविरतरित्या चालू राहील। धन्यवाद। बसमध्ये सर्व मंडळी बसलेले आहेत। आपण जरा पाठी जाऊन बघूया। हे सर्व मंडळ आहेत। हे चंद्रशेखर इकडे बसलेले आहेत। तर जरा आता पाठी जाऊया। ही सर्व मंडळी आपले आता सुनील भाऊ राऊत यांच्या मार्फत ही मोफत बस केली आहे महिलांसाठी। आता बघितलेले एवढे मंडळी बसलेले आपल्या बसमध्ये। मंडळी आपण आता महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत। महालक्ष्मीला आलो आणि आता आपली मंडळी सर्व बसमधून उतरत आहे।
आता गाडीतून बसमधून उतरल्यानंतर चालत जात आहेत महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आपला इथे महालक्ष्मी मातेचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. जवळजवळ 1.5 तास झाला, म्हणजे दीड तास लागला आपल्या लाईनीला. आणि इकडे पाऊस पण पडतो आहे. तर आता दर्शन झालेलं आहे. आता बघूया कुठे जायचं आहे ते दुसरं दर्शन घ्यायला, कोणत्या देवीचं दर्शन घेणार आहोत ते. तर जाऊया आता तिकडेच. आपण आता आलेलो आहोत दगडी चाळच्या इथे. आता इथे देवीचं दर्शन घेणार आहोत. पाऊस बघा किती पडतो आहे. 9:30 वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे. आपण आता महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता दगडी चाळच्या इथे आलेलो आहोत. तिथे देवीचं दर्शन घेणार आहोत. जाऊया आतमध्ये. आपण आता दगडी चाळ इथे आहोत. देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण दगडी चाळीतून आर्थरोडच्या देवीला दर्शन घ्यायला चाललो आहे. आम्ही विक्रोळीवरून महालक्ष्मीला दर्शन केलं, नंतर दगडी चाळीला केलं. आता आर्थरोडच्या देवीला दर्शन घ्यायला सगळं महिला दर्शन घ्यायला निघत आहे. दर्शनला आल्यापासून सतत पाऊस आहे. पावसामुळे सुद्धा महिला वर्ग आनंदाचं दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि खुशीने सर्व हसतमुखाने दर्शन घ्यायला चालले. कमाई देवीला आलो, दर्शन घेतलं आहे. आता गणेश गल्लीला समोर जाणार. पहिला महिलांमध्ये आता गणेश गल्लीचं देवीला दर्शन करायला मंडळी, आपण आता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली लालबागची माता इथे आलेलो आहोत. आता तिथे दर्शन घेऊया. तर
आपण लालबागची माता देवीचं दर्शन घेणार आहोत. पुढे जा. जेंट्स राईट साईडला या, जेंट्स राईट साईडला, लेडीज लेफ्ट करा. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचे विक्रोळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यातर्फे आम्हाला सर्व देवी महिलांना व देवी भक्तांना बस सेवा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आता महालक्ष्मीवरून डायरेक्ट दगडीचाळवरून अत्तररोडवरून शिंदेवाडी, आता ही शेवटची आमची शिंदेवाडी गणेश गल्ली, आता गणेश शेवटची शिंदेवाडीला आम्ही आलेलो आहे. आणि अशाच प्रकारे आमचे आमदार सगळ्यांची सेवा करतात आणि असंच त्यांना चांगल्या पद्धतीने अजून ते आमचे आमदार मंत्री व्हावं हेच आमची इच्छा आहे. आणि असेच आम्ही त्यांच्या सर्व रहिवाशांतर्फे व आमच्या सर्व भक्तांतर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. अंबे माते की जय. तर आपण दादरला आलो शिंदेवाडी, इथे देवीचं दर्शन घेऊया. सुंदर असं इकडे सजावट केली आहे बघा.
व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.